मदतीला कोण नाही. चल बोलत जाऊ कसंही रस्ता करम राहिला. निर्गुणपुरची गळण राता निर्गुणपुरची गळण राता चालली मार्गानं मान्यवर शाहीर आज या कलापथक आणि शाळेचे मान्यवर शाहीर आमचे त्याचप्रमाणे आमचे परमभाव मित्र आमचे मान्यवर भाऊ राजू भाऊ हजारे यांच्याकडून शाहीर रविबाबू हजारेला 21 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पाठी धन्यवाद देत आहे. लाख लाख शुक्रिया. 797 माझा प्रणाम आहे. शाहीर भिवेश खोबरागडे या शब्दाकडे लक्ष द्या. जेव्हा जेव्हा प्रोग्राम होता तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे पण तुम्ही याची मांडणीच करत नाही. खरोखर तुम्ही या गवळणीचे विचारच समजून घेत नाही. या विचाराचे जर या गवळणीचे विचार समजून घेतले तर खरोखर या ठिकाणी जनजागृती होईल, समाज प्रबोधन होईल. असा एक कारागीर होता, त्यानं 2 माठ घडवले, एक कच्चा आणि पक्का. पण शाहीर साहेब त्याने कोण्या प्रकारे ते माठ घडवले. आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश या 5 तत्वाचं एकत्रीकरण जर झालं तर या विश्वामध्ये 3रा जीव निर्माण होते. शाहीर साहेब उदाहरणामध्ये एका कवामध्ये सोंडा निर्माण होते, एका तांदळामध्ये अळी निर्माण होते. त्या ठिकाणी सुद्धा तेज पृथ्वी वायू आणि आकाश हे 5 तत्व एकत्रित येतात आणि त्या ठिकाणी 3रा जीव निर्माण होते. शाहीर साहेब पण माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पाणी लागलं नाही. त्या कारागिरानं माठ घडवलं पण पाणी लागलं नाही. मग त्या ठिकाणी भट्टी लागली नाही माठ पकवायच्या वेळेस. तर शाहीर साहेब बिना भट्टीने तो माठ एका मिनिटामध्येच पकला. मग तो कोणता माठ असेल? म्हणून तुम्ही विचाराची चांगली मांडणी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि म्हणून मी काय म्हणतो जरा लक्ष द्या.
वाचून राहत होते शाहीर साहेब. आजी काही पकती काही फुटती देवा करा ज्ञान देवा करा ज्ञान यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला करोड रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पार्टी धन्यवाद देत आहे. लाख लाख शुक्रिया. सप्तशतांना माझा मंगळ ऋणी आहे आणि लाख लाख शुक्रिया. सप्तशतांना माझा प्रणाम आहे. शाहीर साहेबा त्या कच्चा आणि पक्का माठ घडवला. त्या गवळीला पक्का माठ वेगळा ठेवला आणि कच्च्या माठामध्ये दही भरलं. पक्का माठ खालीच होता पण झाला काय? कच्चे पक्के पक्वा होते शाहीर साहेब. तेव्हा त्या लोकांच्या समोर जन्माला येते. 7 महिन्याचा दुपवा होत असेल तरी तो आईच्या गर्भशयामध्ये म्हणजे भट्टीमध्ये हिमेश शाहीर यांनी आपला मग ते माठ कसे होते शाहीर साहेब? विचार करा. विचाराची देवाणघेवाण झाली तर सर्वांना निघेल. म्हणून मी काय म्हणतो शाहीर साहेब, कोणी शाहीर साहेब कोणी डोक्यातली ऊ सांगतात, डोक्यामध्ये अंड तयार होते म्हणतात आणि अंड तयार झाल्याच्या नंतर ऊ निर्माण होते म्हणतात. मग अंड हे कच्चं माठ आणि ऊ तयार झाली तर पक्क माठ. शाहीर साहेब या लोकांना माहित आहे त्या डोक्याला पाणी लागते म्हणून. आणि पाणी जेव्हा लागते त्या डोक्याला आपण आंघोळ करतो आणि पाणी लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपले पृथ्वी वायू आकाश हे 5 तत्व निर्माण होतात आणि 5 तत्व लागल्याच्या नंतर ते अंड आणि तयार होते आणि त्या अंड्यातून जीव निर्माण होते. त्याला ऊ म्हणतो शाहीर साहेब. पण माझं म्हणणं आहे कुंभाराने माती भिजवली बिना पाण्यानं आणि बिना भट्टीनं मला पकवलं एकाच मिनिटानं. म्हणून मी काय म्हणतो लक्ष द्या.
यानंतर आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. मान्यवर आम्हाला लाभलेले शाहीर कोही तालुक्यातील समाचार आणि तळपदार शाहीर भीमेश येऊन या ठिकाणी राऊंडला सुरुवात करीत आहे आणि यानंतर आपले विचार मांडणार आहे. तरी शांत चित्ताने बसा आणि यानंतर आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. मान्यवर शाहीर येत आहे. कार्यक्रमाच्या तमाशाच्या शिड्या तयार आहेत आणि ज्यांना कुणाला जर या तमाशाच्या शिड्या हव्या असतील तर स्टेजच्या बाजूला येऊन शिड्या विकत घ्या अशी मी प्रेक्षकाला आनंदाची बातमी देतो. चालगा रोडात पोर येतात माणसाच्या भरोशावर घर ठेवलं माणूस जागा राहत नाही. खरं खायला हॉटेलवर हॉटेलवर खरे घाल जातात पोराकडे लक्ष नाही रोड चालू राहते